नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये वंध्यत्व अर्थात इन्फर्टिलिटी ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. बदललेल्या जीवनशैली, आहार विहार, व्यायाम या सगळ्याचा अभाव, त्याचप्रमाणे इतरही अनेक गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम आता खूप मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. आज इन्फर्टिलिटी नेमका विषय काय आहे, हा विषय किती गंभीर आहे आणि आयुर्वेद याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला उपचार देऊ शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर भाग्यश्री चौधरी. डॉक्टर भाग्यश्री चौधरी या क्षेत्रात जवळपास गेल्या 14 वर्षापासून काम करत आहेत. आजपर्यंत इन्फर्टिलिटीच्या 3000 पेक्षा जास्त केसेस त्यांनी बघितलेल्या आहेत, त्यांना ट्रीट केलेलं आहे. या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहे डॉक्टर भाग्यश्री. डॉक्टर भाग्यश्री, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, हा जो संपूर्ण विषय आहे, हा विषय किती गहन आहे, हा विषय नेमका किती, याची व्याप्ती काय आहे? मी याबद्दल सांगू इच्छिते. आता मागच्या 14 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मागील एक 8 ते 10 वर्षांपासून हा जो इन्फर्टिलिटी हा इश्यू आहे, हा ग्रॅज्युअली वाढत आहे आणि हा वाढतच जाणार आहे. ह्याला मुख्य कारण आहे, आता तरी माझ्या नॉलेजनुसार ह्याचं मुख्य कारण आहे लाईफस्टाईल. कारण आयुर्वेद या शब्दामध्येच याचं कारण लपलेलं आहे. आयुर्वेद म्हणजे आयुहु वेदहा, म्हणजे आयुष्याचं ज्ञान सांगणारं शास्त्र. त्यामुळे आयुष्याचं ज्ञान या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे मेंटल स्ट्रेस आणि जे ट्रॅव्हलिंग आणि त्याचबरोबर आपल्याला करिअर जे काही आपल्याला गाठायचं असतं, या सगळ्या स्ट्रेसमुळे आपण लाईफस्टाईल आपण आपलं चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकत नाही आणि याचा एकंदर परिणाम हा पुरुष आणि स्त्री ह्यांच्या शरीरावरती होतो आणि मग हळूहळू हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण आपलं खराब करत जातं. एक्झॅक्टली. आयुर्वेद हे अनेक हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे. बरोबर. आणि आयुर्वेदाने याच्यावर म्हणजे इन्फर्टिलिटीवर खूप काही सांगितलेलं आहे. त्याविषयी सांगा जरा. आयुर्वेद शास्त्रामध्ये इन्फर्टिलिटीसाठी 3 महत्वाच्या सिद्धांतांचं वर्णन केलेलं आहे. पहिलं आहे ऋतू, क्षेत्र, अंबुबीज. म्हणजे ऋतू म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर यायला पाहिजे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय क्षेत्र हे चांगलं सुस्थितीमध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये कोणता दोष नको आढळायला. बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज, हा खूप महत्वाचा भाग आहे इथे. स्त्री बीजाचा पण विचार आणि त्याचबरोबर पुरुष बीजाचा पण विचार. कारण आताच्या काळामध्ये इन्फर्टिलिटी केसेसमध्ये जवळपास 40% केसेस ह्या मेल पार्टनर मध्ये असलेल्या स्पर्म क्वालिटीमुळे घडतो. म्हणून इथे दोघांचा विचार केला जातो. स्त्री बीज आणि पुरुष बीज हे उत्तम पाहिजे. आणि लास्ट म्हणजे अंबू. अंबू म्हणजे आहार रस, म्हणजे तेच आपलं डायजेस्टिव्ह ज्यूस, म्हणजे आपण काय खातो पितो ह्याच्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस निर्माण होतात आणि ते आपल्या इंटरनल ऑर्गन्सला पोषण देतात. तर हेच जर आपला आहार विहार जर चुकला तर मग ह्या 4th फॅक्टरमध्ये प्रॉब्लेम होतो आणि मग त्याचाच परिणाम रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये त्याचं पोषण चांगलं होणार नाही आणि ते आपल्याला रिझल्ट देणार. एक्झॅक्टली. ज्यावेळेस एखादा पेशंट तुमच्याकडे अशा प्रकारची तक्रार घेऊन येतो, इन्फर्टिलिटीची तक्रार घेऊन येतो, मुळात माझा पहिला तुम्हाला प्रश्न असा आहे की पेशंटने कधी डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे, की एखादा दाम्पत्याने कधी तुमच्याकडे यायला पाहिजे की आम्हाला आता ट्रीटमेंटची गरज आहे? बरोबर आहे. आता जर कोणती पण स्त्री जर 30 वर्षाच्या आतमध्ये असेल आणि जर ते प्रेग्नन्सीसाठी ट्रायल करत असतील तर ते 1 वर्षापर्यंत प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकतात, 12 महिने. जर 12 महिन्यांमध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट नाही आला तर मग तुम्ही गायनेकोलॉजिस्टला तुम्ही कन्सल्ट करायला पाहिजे. पण जर 30च्या वर किंवा 35च्या वर वय निघून गेलेलं आहे तर मग त्यांनी 6 महिन्याच्या आतच डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे. कारण स्त्रीचं वय जसं वाढत वाढत जातं तसं एगची क्वांटिटी कमी कमी होत जाते, क्वालिटी खराब होत जाते. एक्झॅक्टली. त्यामुळे जर ती प्रेग्नंट जरी राहिली तरी मिस्ड अबॉर्शनचे चान्सेस होतात. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात. एक्झॅक्टली. आता आपण मुख्य विषयाकडे आता येतोय की आयुर्वेद कशा पद्धतीने या सगळ्याकडे म्हणजे इन्फर्टिलिटीच्या विषयाकडे बघतं आणि तुमच्या ट्रीटमेंटची लाईन कशा पद्धतीची असते? माझ्याकडे आता इन्फर्टिलिटी केस आली तर मी आधी त्याचं 3 भागांमध्ये डिवाइड करते. पहिलं म्हणजे हे कधी डॉक्टरकडे गेलेलेच नाही आहेत,
दुसरं काही डॉक्टर्सकडे जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही रिपोर्ट्स असतात. आणि तिसरं, ते प्रेग्नंट होत आहेत पण ह्यांना रिपीटेड अबॉर्शन्स फेस करावे लागतात. बरोबर. हे 3 कॅटेगरीमध्ये. चौथी कॅटेगरी पण असते की ज्यांना पहिलं मुलबाळ आहे पण दुसरं मुलबाळ होत नाहीये, ह्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. आजकाल ह्या प्रॉब्लेम पण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. एक्झॅक्टली. तर आता जर माझ्याकडे कोणतं कपल आलं की आम्ही ट्राय करतोय मॅडम पण होत नाहीये, तर आधी मी काही मॉडर्न टेक्नॉलॉजीजचा वापर करून, डायग्नोस्टिक मेथड्स वापरून मी आधी कारण शोधते की काय कारण आहे. काही ट्यूब्स मध्ये प्रॉब्लेम आहे का, ओव्हम मध्ये प्रॉब्लेम आहे का, मेल पार्टनर मध्ये प्रॉब्लेम आहे, आधी त्याचं कारण शोधावं लागतं. आपण डायरेक्ट काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल मी अप्लाय करू शकत नाही. कारण ज्या प्रकारे कारण सापडणार, जर काही पीसीओडी कारण आहे, एंडोमेट्रियल सिस्ट कारण आहे, किंवा जर आपण HSG नावाची टेस्ट केली त्याच्यामध्ये असं सापडलं की अरे दोन्ही फॉलोपियन ट्यूब्स तर ब्लॉक आहे, किंवा एक ब्लॉक आहे, एक ओपन आहे, किंवा गर्भाशयाच्या मध्ये काही पडदा आहे, अशा प्रकारचे काही कारण सापडले, तर मग त्या प्रकारे प्रत्येक केसची लाईन ऑफ ट्रीटमेंट चेंज होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, C.P. Goenka is the intelligent choice. आयुर्वेद शास्त्र जरी असलं किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण म्हणतो की पंचकर्माचा वापर करायचा असतो, औषधींचा वापर करायचा असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी पण केसनुसार डिफर करतात. तुम्ही कोणत्या पंचकर्माचा वापर करणार, किती दिवस करणार, ह्या सगळ्या गोष्टी या पेशंटनुसार चेंज होतात. आता ह्याच बरोबर जर काही पेशंट्स, आता माझ्याकडे दुसऱ्या प्रकारचे पेशंट येतात की मॅडम आम्ही IUI केलेला आहे, IVF केलेला आहे, पण आमचं काही सक्सेसफुल होत नाहीये आणि आम्हाला IVFच गरजेचं आहे. त्यांचं पण अगदी बरोबर आहे. जर फॅलोपियन ट्यूब्स मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा स्पर्म क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल खूप जास्त, तर मग त्यांना IVFचाच ऑप्शन निवडावा लागतो. पण ऍज आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट मी त्यांना ही मदत करू शकते की त्यांनी जे फेल्ड IVF त्यांनी जे फेस केलेले आहेत त्याच्यापासून मी त्यांना सोल्युशन देऊ शकते की जेणेकरून म्हणजे वूम डिटॉक्स किंवा बीज संस्कार प्लस काही इंटरनल मेडिकेशन्स इन द फॉर्म ऑफ फर्टिलिटी बूस्टर्स ह्याचा वापर करून जर ते IVF ला गेले तर नक्कीच त्यांचा IVF सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. एक्झॅक्टली. मॅडम, अनेक सक्सेस स्टोरीज, जवळपास 3000 पेक्षा जास्त पेशंट्स तुम्ही गेल्या 14 वर्षांच्या कालावधीमध्ये बघितलेले आहेत. मला सांगा, काही सक्सेस स्टोरीज तुमच्या आहेत का? एक सक्सेस स्टोरी मी सांगू इच्छिते. एक 39 वर्षीय महिला जिला लो AMH चा त्रास होता. लो AMH म्हणजे एग रिझर्व त्यांचा कमी झालेला असतो. तो एजमुळे त्यांचा एग रिझर्व कमी झालेला होता आणि त्यांना काही दुसऱ्या मॉडर्न ट्रीटमेंट्सकडे जायचं नव्हतं. त्यामुळे त्या पेशंटने 3 महिने ट्रीटमेंट घेतली आणि 5व्या महिन्यामध्ये ती पेशंट प्रेग्नंट झाली आणि तिला छान गोंडस मुलगी पण झाली. ही महत्वाची सक्सेस स्टोरी. आणि फेल्ड IVF बद्दल एक सक्सेस स्टोरी मी सांगू इच्छिते. एक बाहेरच्या देशातली ती पेशंट होती. त्यांच्या दोन्ही ट्यूब्स डॅमेज झालेल्या होत्या बिकॉज ऑफ एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि त्यांनी जवळजवळ 3 वेळा IVF केलेलं होतं पण ते फेल गेलेलं होतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही मला काहीतरी हेल्प करा. सो मी आयुर्वेदिक बूस्टर्स काही तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता तसे आयुर्वेदिक डिटॉक्स प्रोसिजर्स ह्यांचा मी त्यांना ऍडवाइस करून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3 महिने थांबा आणि 3 महिन्यांनी परत तुम्ही फ्रेश सायकलला जा. सो 3 महिन्यांनी फ्रेश सायकलला गेल्यानंतरही ते पण त्याच सायकलमध्ये प्रेग्नंट झाले आणि त्यांना खूप छान गोंडस मुलगी झाली त्यांना पण. आता सध्याची रिसेंट सक्सेस स्टोरी म्हणजे एक त्यांना मार्च महिन्यामध्ये एक मिस्ड अबॉर्शन झालं होतं. तर ते माझ्याकडे आले. त्यांनी पूर्ण बीजसंस्कारची ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्येच त्या लेडी प्रेग्नंट आहेत. नाऊ शी इज 6 वीक्स प्रेग्नंट. अशा खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आहेत. नॉट ओनली रिलेटेड विथ इन्फर्टिलिटी बट PCOD सारख्या आजारापासून पण आपण 100% आपण त्यांच्यापासून दूर होऊ शकतो. अशा पण सक्सेस स्टोरीज आहेत. एंडोमेट्रियल सिस्टच्या सक्सेस स्टोरीज आहेत. ज्यावेळेस पेशंट किंवा इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात त्यावेळेस ते बऱ्यापैकी डिप्रेस्ड असतात. ज्यावेळेस अशा प्रकारच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना बाळ होतं, काय प्रतिक्रिया असते? त्यांची प्रतिक्रिया तर खूपच छान असते. म्हणजे आधी ते UPT पॉझिटिव्ह झाल्याबरोबर ते आधी मला कॉल करतात की मॅडम आमची UPT पॉझिटिव्ह आलेली आहे. मग जर मला शक्य असल्यास तर मी आजूबाजूच्या गायनेकोलॉजिस्ट कडे त्यांना रेफर करते टू कंटिन्यू द प्रेग्नन्सी. जर मी मदत करू शकली तर मी त्यांना काही प्रमाणात मदत करते. पण ह्यापूर्वी तुम्ही जे मला बोलले मानसिक एक दडपणाखाली असतात, ह्यामध्ये आयुर्वेद शास्त्र खूप चांगलं काम करतं. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे, सौमनस्य गर्भधारणा. म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी मन जे आहे ते सुस्थितीमध्ये पाहिजे. तुम्ही डिप्रेस्ड, अँझायटी, मला कधी होईल ह्या गोष्टीचा जर आपण हेका करत बसलो तर खरोखर रिझल्ट यायला खूप त्रास होतो त्या कपल्सला. त्यामुळे ह्या गोष्टीचा मग त्याचं सोल्युशन काय, त्यासाठी सोल्युशनसाठी मग 7 चक्र ऍक्टिव्हेशन योगासनाचा मी वापर करते. माझ्या क्लिनिकमध्ये त्याच्याशी रिलेटेड एक योगा टीचर आहे, त्या मॅडम बरोबर त्यांना त्या प्रकारे गाईड करतात. बीज मंत्राचे काही सेशन्स देतात आणि त्या प्रकारे त्या कपल्सला थोडं काउन्सिलिंग आणि प्रॉपर वेने जर गाईड केलं तर खरोखर आपल्याला
कोणत्याही रीतीने तुम्ही प्रेग्नंट होत असाल, नॅचरली और IUI और IVF, आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. डेफिनेटली. मगाशी बोलता बोलता तुम्ही हे पण सांगितलं की IVF सक्सेस होण्यासाठी सुद्धा आयुर्वेद प्रयत्न करू शकतात, त्याविषयी सांगा थोडक्यात. हा, त्याच्यामध्ये मी शास्त्रशुद्ध पंचकर्माचा वापर करते. म्हणजे त्या पेशंटचं इव्हॅल्युएशन झाल्यानंतर जे आपल्या शरीराचा जो सिद्धांत आहे आयुर्वेदानुसार, वात पित्त कफ, ह्याच्यामध्ये कोणता दोष हा जास्त खराब झालेला आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त टॉक्झिन्स आहेत, ते इव्हॅल्युएट करून त्या प्रकारे आपण पंचकर्माचा वापर करायचा आणि त्याच्यानंतर फर्टिलिटी बुस्टर्सचा वापर करायचा, एवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर योगासनांचा पण मी वापर करायला स्ट्रेस करते, कारण त्याने पण आपली फर्टिलिटी आणि ती सुधारत असते. निश्चितपणे. माझ्या मते तुम्ही फक्त देशातल्याच नाही तर अनेक परदेशातल्या सुद्धा पेशंट्सला तुम्ही कन्सल्ट करत असतात. आपल्या ठाणे आणि आसपासच्या परिसरातले पेशंट तर डायरेक्टली येऊ शकतात, पण महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, देशाबाहेरच्या जे पेशंट्स असतात त्यांना कशा पद्धतीने तुम्ही ट्रीट करत असतात? आउट ऑफ मुंबई किंवा आउट ऑफ महाराष्ट्र, इंडिया, या पेशंटसाठी मी ऑनलाईन कन्सल्टेशन्सद्वारे मी त्यांना कन्सल्ट करते. भारतामध्ये जर मला काही पंचकर्म त्यांना सांगायचं असेल तर नियर बाय तुम्ही दुसऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन तुम्ही ते पंचकर्म कॅरी आउट करू शकता. फॉर द फर्दर फॉलोअप यू कॅन बी कनेक्टेड विथ मी ऑन द व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल. आणि आउट ऑफ इंडियाच्या पेशंटसाठी काही पेशंट्स मग ट्रीटमेंट चालू करतात आणि मग ते काही लोक मला इथे भेटायला येतात, जसा त्यांना वेळ मिळतो तसा. नाही तर फक्त मेडिसिन्सद्वारे पण आपण त्यांना मदत करू शकतो. व्हेरी गुड. जाता जाता काय सांगाल, इन्फर्टिलिटीवर आयुर्वेद किती प्रभावी आहे, जाता जाता काय सांगाल? इन्फर्टिलिटीवरती जर आपण आयुर्वेद शास्त्राचा योग्य प्रकारे वापर केला, योग्य प्रकारे म्हणजे योग्य आहार विहार, योग्य प्रकारचा पंचकर्माचा वापर, काही आयुर्वेदिक औषधं आणि त्याचबरोबर योगासनांचा वापर, हे तिघांचा जर आपण मिलाप किंवा ट्रायज प्लॅन, मी त्याला ट्रायज प्लॅन म्हणते, ह्याचा जर योग्य वापर केला पेशंटने मिनिमम फॉर 3 months ऑफ पिरियड, तर आपल्याला कमीत कमी एक 70 to 80% पॉझिटिव्ह रिझल्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो. एक्झॅक्टली. आणि परत आता आणखी एक प्रश्न, तुम्ही पर्सेंटेज मध्ये आलात त्यामुळे, की साधारणपणे काय तुमच्याकडे सक्सेस रेशो तुम्हाला दिसलेला आहे आतापर्यंत आयुर्वेदाच्या माध्यमातून इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट करत असताना? ज्या पेशंट्सने पूर्णपणे फॉलो केलेलं आहे आणि कमीत कमी एक 5 ते 6 महिने माझ्याशी कनेक्टेड आहेत, तर त्याच्यामध्ये मी आतापर्यंत ओव्हरऑल याच्यामध्ये एक 70 ते 80% पॉझिटिव्ह रिझल्ट आपण बघितले गेले. एक्झॅक्टली. तर या होत्या डॉक्टर भाग्यश्री चौधरी. गेल्या जवळपास 14 ते 15 वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांना या क्षेत्रातला आहे. 3,000 पेक्षा जास्त इन्फर्टिलिटीच्या पेशंट्सना त्यांनी आतापर्यंत ट्रीट केलेलं आहे आणि खूप चांगले रिझल्ट्स देखील आलेले आहेत. डॉक्टर भाग्यश्री, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.